लवकरात लवकर सामना सुरू करायच्या आजच्या दिवसातील पाचवा सामना आपल्याला पाहायला मिळेल। श्री गणेश इलेक्ट्रॉनिक्स यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो मॅन ऑफ द मॅच, 3 चेंडू 3 षटकार, 3 चेंडू 3 चौकार आणि 3 चेंडू 3 विकेटसाठी लकी ड्रॉचा कुपन जो मात्र देण्यात येईल गुढीपाडव्याच्या निमित्ताने संध्याकाळच्या सत्रामध्ये। थोडंसं कॅमेरा रोल करायचं कॅमेरामॅन, गुढीपाडव्याच्या निमित्ताने कॅमेरा रोल करायचे रिक्वेस्ट असेल। इन्स्टा लाईव्ह वरती संध्याकाळच्या सत्रामध्ये साखळी सोडत अशी मात्र केली जाईल श्री गणेश इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून। आणि याच दरम्यान एमजी बियर शॉपचे सर्व आपल्या सर्वांना पाहायला मिळतील। प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय व चतुर्थ पारितोषिक अशी मात्र ट्रॉफी आपल्याला सौजन्य झाली आहे। एमजी बियर शॉपचे सर्व दुःखामध्ये आहेत एमजी बियर शॉप मध्ये जा, सुखामध्ये आनंदाची पार्टी बनवायला एमजी बियर शॉप मध्ये जा, गरमी वाटते थंडीचा एहसास मिळवायला एमजी बियर शॉप मध्ये जा, आणि गरमी होते थंडीचा एहसास मिळवायला एमजी बियर शॉप मध्ये जा। प्रत्येक गोष्टीचं उत्तर एमजी बियर शॉप मध्ये नक्की विजिट करा। आणि सामन्याला होती सुरुवात। ऑल द बेस्ट बोथ द टीम विजयाच्या दृष्टिकोनातून। पहिला चेंडू मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, हर्षलचा तडाखा, चेंडू सीमा पार, A1 क्वालिटीचा हर्षल ब्रँडेड षटकार। 12th मॅन नाहीये डोंगरीपाडा टीम, 12th मॅन नाहीये, पॅनल्टीला समोर जावं लागेल। पंकज 4 मॅचेस जिंकलेत, सॉरी 5 मॅचेस जिंकलेत, पॅनल्टी बसू दे का? हा बसू दे, चालेल। चला, पण एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, आम्हाला नाव माहिती नाहीयेत, मग आत्माराम, सुखाराम, सखाराम, तुकाराम काय ठेवू आम्ही? हा 2 धावांची पॅनल्टी आहे, तुम्ही जेव्हा बॅटिंगला येईल 2 धावा ऍड करू। तर 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला पहिली आहे। मिस्टॅम स्ट्रोक, चेंडू हवे मध्ये, डाऊन दी बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न करतात, मात्र चेंडू चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये, 1 धाव कंप्लीट होती। टीमची टोटल जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती। 7 रन ऑन दी स्कोर कार्ड, 7 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील। ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे अशी मात्र पहिली मॅन्डेटरी पॉवर प्लेची, आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय चांगली फलंदाजी होतीये, कुठेतरी नशिबाची साथ देखील मिळतीये। पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर 1 धाव देखील पाहायला मिळाली। डोंगरीपाडा टीम एका खेळाडूने यायचे ज्याला सर्वांचे नाव माहीत असतील, कारण नाव माहीत मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची। 7 धावा धावफलकावरती। यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय, चेंडू चालला इनसाइड दी सर्कल, शॉट मध्ये, मिड विकेट मध्ये, फिल्डर पाहायला मिळतील, पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट होते। टीमची टोटल जाऊन पोचली आहे 8 या आकड्यावरती। पंकज आणि हर्षल ही जोडी पाहायला मिळते। हर्षल जो मात्र सध्याच्या स्थितीला स्ट्रायकर एंड वरती, नॉन स्ट्रायकर एंड वरती। पंकज एका चेंडू मध्ये 1 धावेचं कॉन्ट्रीब्युशन, हर्षलचा विचार केला 2 चेंडूंमध्ये 350च्या स्ट्राईक रेटने 1 सिंगल 1 षटकार त्याच्या बॅट मधून आलाय। यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळतोय, हर्षलचा तडाखा, चेंडू सीमा पार, लाहे प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार। काय बॅटिंग आपण पाहतोय, काय बॅटिंग आपल्याला हर्षलच्या माध्यमातून पाहायला मिळते। 3 चेंडू आणि 13 धावेचं कॉन्ट्रीब्युशन। पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडू सिंगल, तिसऱ्या चेंडू सिंगल, आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळतोय। मैदानाच्या आतमध्ये तोडा फोडा, फक्त आणि फक्त तोडा आणि फोडा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक, तोपर्यंत आपण पाहतोय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 1 ने पुढे जातीये, जाऊन पोहोचली 15 या आकड्यावरती। 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 15 धावा धावफलकावरती आहेत। ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत चांगली बॅटिंग आपल्याला हर्षलच्या माध्यमातून पाहायला मिळते। गौरव थोडासा नाखुश असेल कारण त्याची गोलंदाजी खराब होती। या षटकामध्ये 3 सिंगल आणि 2 षटकार आलेले आहेत व्यासपीठावरती जे बियर शॉपचे सर्वा
MG यांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. इथे फक्त आणि फक्त वेगाला कल्पकतेने उत्तर दिलंय आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर मधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट गुंडप्पा विश्वनाथ VVS लक्ष्मण स्टाईलने चेंडूला पाठवलाय. कव्हर पॉइंट, सीमारेषा पार, 4 धावा, चौकार. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. टीमची टोटल 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. भरत सोनार आपण देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. व्यासपीठावरती उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते मान्यवरांची, मग त्यामध्ये MG आपल्याला पाहायला मिळतील, त्यानंतर रवी फरडे असतील, त्यानंतर जर पाहायला गेलं तर भावेश देखील आपल्याला पाहायला मिळतील, सँडी देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या समवेत जर पाहायला गेलं तर संतोष देखील आपल्याला पाहायला मिळतील. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदे सर्वांचं करूया सहर्ष असं स्वागत. टायमर लावलेला या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. टायमर जो मात्र लावलेला आहे, पहिल्या षटकासाठी 5 मिनिटं लागली, मात्र येणाऱ्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला अजूनही 2 ओव्हर कंप्लीट करावे लागतील. चला थोडंसं स्पीडअप अपेक्षित असेल. जय हनुमान चांदे टीमच्या माध्यमातून ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, चेंडू पडतोय, अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला मिळत असताना पाहायला मिळेल. अशा परिस्थितीमध्ये येत असताना डॉट बॉल. अक्षयचं षटक इम्पॉर्टंट असेल, कारण मागच्या मॅच मध्ये अक्षयने विथ द बॉल विथ बॅट अप्रतिम कामगिरी केली. पहिल्या मॅच मध्ये देखील विथ द बॉल आणि विथ द बॅट अक्षयच्या माध्यमातून चांगली कामगिरी पाहायला मिळाली. जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून त्यांची ओळख आहे. यावेळेस फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, 2 क्षेत्ररक्षक चेस करतायत, मात्र डीप मध्ये आपल्याला एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतील. फिल्डिंग चांगली होतीये. इथे 2 धावा कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा देखील कंप्लीट होत आहेत. चौथ्या धावेचा प्रयत्न होईल का, मोठा प्रश्नचिन्ह होता, मात्र तोपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. जिथे 2 धावा कंप्लीट व्हायला नव्हत्या पाहिजे, तिथे 3 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. एरर आपण पाहतोय फिल्डरच्या माध्यमातून होत आहेत. 2 चेंडू 5 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन पंकज देखील आहे, तर 6 चेंडूंमध्ये 17 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन हर्षलचं पाहायला मिळतोय. रवी फरडे सर म्हटलं तर डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असणारं व्यक्तिमत्व. जो मैं बोलता वो मैं करता और जो मैं नहीं बोलता वो तो मैं डेफिनेटली करता हूँ, या ब्रीद वाक्यावरती चालणारे आमचे रवी फरडे सर, त्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो, ऑन साइडला टार्गेट करायचं होतं, ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक आला होता, चेंडूला अडवायला गेला आणि त्यानंतर पाहायला गेला तर आतमध्ये गेला, आतमध्ये ने बाहेर गेला मैदानाच्या. बरोबर. यावेळेस चेंडू अप्रतिम होता, टो क्रशिंग यॉर्कर टाकायचा प्रयत्न, कॅचची संधी, मात्र संधीचं सोनं होत नाहीये. सातत्याने फिल्डिंग स्टँडर्ड खराब होत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज करेल तर करेल काय. मागच्या मॅच मध्ये देखील बॅक टू बॅक 2 विकेट पाडले होते, मात्र कॅचची संधी असताना संधीचं सोनं करता आलं नाही चांदे टीमला, आणि त्यानंतर थोडंसं संघ बॅकफूट वरती होता. मात्र इथे जर पाहायला गेलं तर 25 धावा धावफलकावरती, 25 रन ऑन द स्कोर कार्ड. ओव्हर नंबर 4 होईपर्यंत किती धावा बनतील हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 25 वरती. 6 चेंडू 17 धावेचं कॉन्ट्रीब्युशन हर्षलचं. यावेळेस देखील फटका अप्रतिम, डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत, कॅच इथे देखील ड्रॉप होत असताना पाहायला मिळेल, कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. अंपायर कडे कॉल केलं जातोय, मात्र 2 धावा तोपर्यंत कंप्लीट होत आहेत. चांगली अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते, मात्र क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. गोलंदाजाला आतापर्यंत 2 कॅचेस या ओव्हर मध्ये ड्रॉप झालेले आहेत. टीमची टोटल 27 वरती जाऊन पोहोचली आहे. या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये 6 धावा एकंदरीत खर्च केलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 8 धावा खर्च केलेल्या पाहायला मिळत आहेत. इथे आपण पाहू शकतो वाईट बॉल येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेलच. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो व्हाईट बॉल येतोय. व्हाईटची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे.
28 या आकड्यावरती 28 रन ऑन द स्कोर कार्ड. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतोय. चेंडू चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. अगदी आपण पाहू शकतो चेंडू पडला त्यानंतर आतमध्ये आला आणि अशा परिस्थितीमध्ये एक धाव कंप्लीट होतीये. ओव्हर नंबर कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल दुसरी 2 षटकांची समाप्ती. 29 धावा धावफलकावरती. हर्षलचा 8 चेंडूंमध्ये 20 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, 4 चेंडूंमध्ये 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. जो मात्र पंकजचं एकंदरीत 10 मिनिटांचा अवधी 2 षटकांसाठी लागलाय. अजूनही एक षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये टाकावं लागेल, अन्यथा पॅनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. टीमची टोटल 29 या आकड्यावरती. याच प्रकारे जर धावसंख्या राहिली तर 58 धावांपर्यंत टीमची मजल जाऊ शकते. मात्र 58 धावा बनतील की नाही हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आणि औत्सुक्याचं असेल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय. खरड येतोय या 30 षटकामध्ये. फुलटॉस चेंडू हवेमध्ये आणि चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. टीमची टोटल 30 वरती जाऊन पोहोचली आहे. तीस धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर तिसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. मात्र डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. पुन्हा एकदा जेल ड्रॉप होतीये. सातत्याने कॅच कंप्लीट होत नाहीयेत. ज्या खेळाडूच्या नावावरती सकाळच्या दिवसाचा वलय होता, ज्या खेळाडूने अर्धा तास मॅच थांबवली होती, असा खेळाडू या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी करत नाहीये. दोन्ही मॅच मध्ये फ्लॉप ठरलेला खेळाडू अर्थातच करण आपण पाहतोय. मात्र यावेळेस कॅच पकडणं गरजेचं होतं. एक रेड हॉट फॉर्म मध्ये असलेला हर्षल सो मात्र आपण पाहतोय नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती पंकज पाहायला मिळतो. 32-32. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. यावेळेस देखील एक धाव कंप्लीट होती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सिंगलच्या मदतीने पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. तिथेच जावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ओव्हर नंबर तिसरी सुरू आहे. हर्षलने चांगली फलंदाजी केली आहे. आतापर्यंत 9 चेंडूंमध्ये 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, 6 चेंडूंमध्ये 9 धावांचं पंकजचं देखील कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतं. बॉल बॅक अक्रॉस द लाईन स्ट्रोक घ्यायचा प्रयत्न होता. व्ही मध्ये चेंडू जात असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट होती. 34 धावा धावफलकावरती. हे षटक करणचं चांगलं पाहायला मिळतोय. एक कॅच ड्रॉप झाली होती तरी देखील आतापर्यंत पाहायला गेलं तर 4 चेंडू आणि त्यामध्ये 6 धावा अशा मात्र खर्च केलेले आहेत. 34 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट होती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सिंगलच्या मदतीने 35 रन. पंकज आणि हर्षल यांच्या माध्यमातून सुरुवात चांगली झाली होती. मात्र तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी करणने त्यांना जकडून ठेवण्याचं काम केलेलं आहे. मोठ्या फटक्यांपासून या ओव्हरमध्ये वंचित ठेवण्याचं काम केलं जात आहे करणच्या माध्यमातून हर्षल आणि पंकजला. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं करण चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी चेंडू पडला आणि त्यानंतर गिरकी घेतली. अशा परिस्थितीमध्ये बॉलची समाप्ती. ओव्हर नंबर तिसरी कंप्लीट होती. 3 षटकांची समाप्ती आणि टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 35 या आकड्यावरती. 35 रन ऑन द स्कोर कार्ड. निलेश शेठ भुईर याची देखील पुन्हा एकदा उपस्थिती पाहायला मिळते. सकाळच्या सत्रापासून त्यांची उपस्थिती होती. मात्र त्यानंतर निलेश शेठ भुईर पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळतात आणि त्यांच्या पाठीमागे नितेश शेठ भुईर ज्या नावाने सध्याच्या स्थितीला या क्रीडा स्पर्धेमध्ये वलय निर्माण केली आहे विथ द बॅट 200+ रन आणि त्यासोबत विकेट देखील ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत असा खेळाडू सध्याच्या स्थितीला उपस्थित होतोय. या व्यासपीठावरती त्यांचं करूया सर्च असं स्वागत. आणि जर पाहायला गेलं तर रवी फर्डे सर ते मात्र आय थिंक रजा घेत आहेत. मात्र त्यांचं देखील शेड्यूल थोडंसं बिझी आहे. थोडंसं स्पीडअप इथं गरजेचं असेल. थोडंसं स्पीडअप इथे अनिवार्य असेल.
बॅटची कडा लागते चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. संतोष आणि सूरज यांच्या माध्यमातून या मंडळाला आर्थिक सहकार्य जे मात्र देण्यात येणार आहे. हा, आर्थिक सहकार्य देखील त्यांच्या माध्यमातून नितेश सर देण्यात येईल ना, बरोबर ना सर? हा, देण्यात येईल. जास्त काही नाही, नितेश दादांना पळवून न्या बस झाला. 37 रन 37 धावा धावफलकावरती लागलेली आहेत. पहिले 2 चेंडू आणि 2 चेंडू 2 सिंगल पाहायला मिळत आहेत. पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती सुंग पाहायला मिळते. मात्र यावेळेस देखील एक धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. इथे 2च धाव्यांवरती समाधान मानावं लागतं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहून जाऊन पोहोचली आहे 39 39 या आकड्यावरती. अजून एक चांगला चेंडू ताल एक बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. 40 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये कुठेतरी 29-30 धावा होत्या, मात्र त्यानंतर कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय. यानंतर होणारी मॅच रायझिंग स्टार कसारा आई गावदेवी सारंगपुरी दोन्ही टीम्स. रायझिंग स्टार कसारा आई गावदेवी सारंगपुरी दोन्ही टीमच्या कॅप्टननी रिपोर्टिंग करा. अक्रॉस द लाईन स्ट्रोक यायचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी, मात्र बॅकिंग चांगली होती काव कॉर्नर रिजन मध्ये. इथे 3 खेळाडू आले होते बॅकिंगला. 2 खेळाडू पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून थोडीशी उलकावणी चेंडूला मिळाली होती आणि त्यानंतर मिसफिल्ड पाहायला मिळाली. मात्र 2 धावा कंप्लीट. 41 धावा स्कोर कार्ड वरती विदाउट आणि लॉस ऑफ विकेट. 12 चेंडू एकच धाव पाहायला मिळेल. यावेळेस बॅटची कडा लागली. त्यानंतर चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये 42 धावा धावफलकावरती. 43 धावांचे टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. रिक्वेस्ट असेल आई गावदेवी सारंगपुरी रायझिंग स्टार कसारा दोन्ही टीमच्या कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय. अक्षय भाऊ तुमची बॅटिंग लागल त्यावेळेस पहिल्या षटकानंतर आपण 2 धावा तुमच्या अकाउंट मध्ये ऍड करू, टेन्शन नका घेऊ. लवकरात लवकर ओपनिंग पेअर पाठवायची मैदानाच्या आतमध्ये. लवकरात लवकर ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. रिक्वेस्ट असेल.
ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे चांदे टीम. ओपनिंग पेअर आपली लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. आय थिंक या क्रीडा स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच असं पाहायला मिळतोय की कुठल्या संघाने एकही विकेट एका इनिंग मध्ये गमावली नाही. पहिल्या 2 षटकांमध्ये 29 धावा होत्या, मात्र त्यानंतर काय कमबॅक पाहायला मिळाला. फक्त आणि फक्त 13 धावा आपल्याला त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाले. नक्की पंकज पहिल्या 2 षटकांमध्ये आणि हर्षल पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या प्रकारे फलंदाजी करत होता, अगदी तेच फलंदाज शेवटच्या 2 षटकांमध्ये होते की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह असेल. ओपनिंग पेअर चांदे टीम, आता शेवटचं पुकार तुमच्या माध्यमातून खूप जास्त अवधी घेण्यात आलाय. 5 मिनिटं होऊन गेले तरी देखील ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये येत नाहीये. रायझिंग स्टार कसारा, आपली ओपनिंग आपली फिल्डिंग किंबहुना बॅटिंग काही असू द्या, लवकरात लवकर कॅप्टनला पाठवायचे. कसारा टीमचे कॅप्टन आमच्या सोबत उपस्थित आहेत. रिक्वेस्ट करतोय लवकरात लवकर सारंगपुरी टीमचे कॅप्टन देखील उपस्थित राहायचे. बॉलर नेम सांगायचं. बॉलर नेम प्रकाश, प्रशांत. याच दरम्यान गणेश सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सरस स्वागत. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. चेंडूसाला इनसाइडला भेदत असताना डीप मध्ये एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील इथे कंप्लीट होत आहेत. येस, निलेश पागी यांचा आज वाढदिवस. असं म्हटलं जातं की नवीन क्षितिज नवीन पहाट, फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट. स्मित अश निलेश तुमच्या चेहऱ्यावरती राहो आणि तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तरपत राहो. ज्याप्रमाणे तुमच्या रील्स व्हायरल होत आहेत, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या बॅटिंगचं वलय देखील तितकंच निर्माण होईल ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय आणि तुम्हाला अभिष्ट चिंतनाच्या खूप साऱ्या अशा शुभेच्छा देतोय. अजून सर 2 धाव्यांची आधीच पेनल्टी आहे, 12th मॅन नाहीये. अजून 2 धाव्यांची पेनल्टी देऊ. हो येस, 4 धाव्यांची पेनल्टी. ते म्हणतील आम्ही 5 मॅचेस जिंकलोय, लावा 10 धाव्यांची पेनल्टी, टेन्शन नाहीये. सारंगपुरी टीम कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. जय सर. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो, पडला त्यानंतर कटर टाकलेला चेंडू. सारंगपुरी टीमचे कॅप्टन जयेश विदे सर लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस कट करायचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर डॉट बॉलची समाप्ती होती. सारंगपुरी टीम कॅप्टन उपस्थित नसल्यास पेनल्टीला आता सामोरे जावं लागेल. 5 धाव्यांची पेनल्टी असलेल्या गोष्टीची आपण नोंद करून घ्यायची. यावेळेस बॅटची कडा लागतीये, त्यानंतर एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळाले, 2 सिंगल
अशा मात्र आल्या 4 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आता 2 धावेची पॅनल्टी बसेल सारंगपुरी टीमचे कॅप्टन उपस्थित नसेल तर. अजून एक डॉट बॉल येतोय, अजून एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी होती या. याच दरम्यान सुरेश शेठ भोईर यांची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं करूया सर्च असं स्वागत. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. रेडार मध्ये चेंडू होता, त्याला पाठवले रेडारच्या बाहेर. चेंडू सीमा पार, शेवटच्या चेंडूवरती येतोय षटकार. 10 धाव फलकावरती, 4 धावा पॅनल्टीच्या ऍड, 14 धाव फलकावरती पाहायला मिळतील. ओव्हर नंबर कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल इथे पहिली आणि 14 धाव फलकावरती. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली कंप्लीट होतीये. एकंदरीत टीमची टोटल 14 या आकड्यावरती बॉलिंग मार्क वरती हर्षल आपल्याला पाहायला मिळतील. हर्षलजी मात्र बॉलिंग मार्क वरती तयार होतात. यावेळेस देखील फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतील. एफर्ट चांगली होती मात्र कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळेल. कंप्लीट केली जाते सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली सध्याच्या स्थितीला 15 या आकड्यावरती. 15 रन ऑन द स्कोर कार्ड, 15 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील मिस्टेक स्ट्रोक पाहायला मिळतोय. सातत्याने मोठे फटके मारायचा प्रयत्न केला जातोय मात्र प्रयत्नांती परमेश्वर मिळत नाहीये. सिंगलच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 16 रन विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस फटका फसलाय. पुन्हा एकदा डाऊन दी बॉल पंकज येतोय. कॅच कंप्लीट होतीये. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागत असताना हा मैदानाच्या आतमध्ये पहिला झटका 16 या आकड्यावरती. जय हनुमान चांदे टीमला. फर्स्ट विकेट डाउन. गौरव बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर कमिंग. अक्षय येतो, ज्या अक्षयने स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण केली आहे. बॅटिंग बॉलिंग आणि ज्याच्या माध्यमातून फिल्डिंग स्टँडर्ड देखील चांगली पाहायला मिळतात. यावेळेस बॅटची कडा लागते, त्यानंतर फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का लागत असताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 विकेट इथे पडत असताना पाहायला मिळतात.
काही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 विकेट पडलेले पाहायला मिळतात. ऑन हॅट्रिक, हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. मात्र हॅट्रिक कंप्लीट होईल का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. येस, संतोष सर रजा घेतात, त्यांना आपण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देणार आहोत. आजच्या दिवसामध्ये ते ॲज ऑप्शन मध्ये प्लेयर आपल्याला पाहायला मिळतील. मात्र कुठल्या टीम मध्ये जातील यासाठी स्टे ट्यून विथ अस ऑन योगेश टेनिस क्रिकेट. संध्याकाळच्या सत्रामध्ये ऑप्शन जो मात्र पाहायला मिळेल. आय थिंक खर्डी कसारा चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्याचं ऑप्शन असेल. मात्र कुठला खेळाडू कुठल्या टीम मध्ये जाईल त्यासाठी स्टे ट्यून विथ अस. पुन्हा एकदा बीमर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 बीमर मात्र टाकण्यात आलेत. दोन बीमर आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यामुळे गोलंदाज चेंज होतोय. मनोज आपल्याला पाहायला मिळतील. फ्रेडचा चेंडू असेल. 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून एक नो बॉल. डाऊन दी बॉल पंकज आले होते. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बॅक टू बॅक 3 नो बॉल पाहायला मिळत आहेत. 3 नो बॉल बॅक टू बॅक पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये 9+2 एकंदरीत 3 धावा. मनोज सर स्वतः अंपायर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या माध्यमातून ही अपेक्षा नव्हती कोणालाच. मात्र 9+2 3 धावा इथे टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. 22 धाव धावफलकावरती लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 22 रन विथ द लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. स्टील 2 बॉल्स आर रिमेनिंग. यावेळेस पाठची कडा लागली होती. त्यानंतर चेंडू चाललाय कुशांकित क्षेत्रामध्ये. 23 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मनोज आपल्याला पाहायला भेटतात. बॉलिंग मार्क वरती वर्षी मात्र पुढे टाकण्यासाठी आहेत. मात्र त्यांच्या माध्यमातून देखील स्क्वेअर मारा केला जातोय. नकारात्मक मारा केला जातोय. पुन्हा एकदा वाईट बॉल येतोय. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी 13 चेंडू 19 धावांची गरज. हेमंत आणि करड ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. मात्र या दोघांवरती दारमदार असेल. एक मोठा फटका इथे आला तर सामन्याला पूर्ण प्रकारे कलाटणी मिळू शकेल. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. मी म्हटलं होतं एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. मोठा फटका येतोय. चेंडू सीमा पार. खेचून मारलेला स्ट्रोक. हेमंतचा तडाखा. सिक्सर. पहिल्या इनिंग मध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल होती 29 धावा आणि आता 30 धावा पाहायला मिळत आहेत. त्यानंतर जर पाहायला गेलं तर कृष्णा सर शेवटच्या 2 षटकांमध्ये 13 धावा आल्या होत्या आणि इथे देखील 13 धावांची गरज आहे. म्हणजे हेड टू हेड मॅच देखील पाहायला मिळू शकते. गोलंदाजचं नाव हरीश. हरीश आपल्याला पाहायला मिळतील. 3ऱ्या क्रमांकावरती येत आहेत. यावेळेस चेंडू चांगला होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. मिसफील्ड आणि त्यानंतर चेंडू सीमा पार. 4 धावा. चौकार. विजयासाठी 11 चेंडू 9 धावांची गरज. पंकज हरकत नाहीये. इथे जर स्किड झाला असतं तर उद्याच्या दिवसामध्ये परत प्रॉब्लेम व्हायला नको. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. इथे लीग बायच्या स्वरूपात 1 धाव पाहायला मिळेल. टीमची टोटल 35 आकड्यावरती. इथे देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने 37 रन ऑन द स्कोर कार्ड. येणारे 9 चेंडू. विजयासाठी 6 धावेची गरज. ऍज अ स्कोरर आम्हाला पवन पाहायला मिळतात. मल्टी टॅलेंटेड. एकाच वेळेला 2 ते 3 कामं करण्यासाठी ओळखला जाणारा पवन आपण पाहतोय.
स्कोरिंग देखील करतो, त्यासोबत जर विचार केला तर मल्टीटास्किंग विथ द फोन देखील करत असतो असं पवन, त्याचं देखील कौतुक. यावेळेस फुल लेनचा चेंडू होता, मात्र थ्रू करायचा प्रयत्न. डोंगरीपाडा संघ लवकर मॅच खतम करायला बघतोय की काय ते कळत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती पुढे जातीये आणि जाऊन पोहोचली सध्याच्या स्थितीला 39 आकड्यावरती. 8 चेंडू 4 धावांची गरज. अक्रॉस लाईन स्ट्रोक यायचा प्रयत्न, मात्र डॉट बॉलची समाप्ती होईल. येणारे 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. सातत्याने एक्स्ट्राज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका चेंडूची अजूनही फेकी ते बाकी या ओव्हरची. 7 चेंडू 4 धावांची गरज पाहायला मिळते. हाँ कर लो, ये पहले ये कर लो. नो बॉल पाहायला मिळेल. 7 चेंडू 3 धावांची गरज. अरे किती असतोय तो, नो बॉल टाकले आणि त्यानंतर बाबा असं असू नको, परत बॉलिंग नाही भेटणार. मनोज सर पण असत, काय कारण आहे माहित नाही. यावेळेस फुल टॉस चेंडू, फटका अप्रतिम. MSD स्टारने सामना केलाय फिनिश आणि सामना जिंकलेला पाहायला मिळतो. इथे आपण पाहू शकतो चांदिया टीम ने वेल प्लेड. चांदे टीम हार्ड लक टफ लक. वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा